अधिकाऱ्यांची आढावा बैठक गेले अनेक वर्षाची उत्तरं दिली होती, तीच उत्तरं यावर्षी परत मिळालेली आहेत. कसं काय सूचना केल्या आहेत? उत्तरं तीच नाहीत. अनेक उत्तरामध्ये त्या वेळेला दिलेल्या सूचनांनुसार कामही झालेलं आहे. ज्या वेळेला प्रलंबित प्रश्न राहतो त्यावेळेला नव्याने काही गोष्टी निर्माण होत असतात. खरं आहे की DPR बनवताना ज्या बाबीची खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती दुर्दैवाने घेतली गेली नाही, अत्यंत खेदजनक आहे. त्याबद्दलची नापसंती मी गडकरी साहेबांच्या जवळ व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे. आता काम पूर्णत्वात येताना ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्याची गेल्या 3 महिन्यात अनेक वेळेला मी बैठका घेतल्या. त्याच्यामध्ये फॉरेस्ट असेल, कोकण रेल्वे असेल किंवा इतर काय बाबी असतील त्याच्यातून प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. आज रोड सेफ्टीचीच एक तऱ्हेची बैठक आणि नॅशनल हायवे आणि मग गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने येणारे संबंध कोकणवासीय या दृष्टिकोनातूनच एक नियोजन करावं अशी बैठक त्या ठिकाणी झाली. म्हणून आज रोड सेफ्टीचे सगळे अधिकारी परिवहन विभागाचे असतील, पोलीस दलाचे असतील, नॅशनल हायवेचे असतील, ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ शकते किंवा अपघाताचा नवीन स्पॉट तयार होऊ शकतो तिथे आता ते संयुक्त भेट द्यायला आता गेलेत. त्यांना त्याच पद्धतीच्या सुद्धा दिल्यात की जेणेकरून गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी कोकणवासी जात असताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दुरुस्ती त्या ठिकाणी व्हावी. वडखळ असेल, नागोठणे असेल किंवा लोणेर असेल, तिन्ही ठिकाणी रस्ता निकृष्ट दर्जाचा किंवा धोकादायक बनलेला आहे. यासंबंधी काय कारवाई होणार आहे का? नाही, त्यांना मी गडकरी साहेबांसुद्धा निवेदन दिलं. आता वडखळच्या तिथे जो रस्ता झाला आहे तो फ्लायओव्हरचा नाही. आपण जो सांगताय तो खाली उतरून आपण टर्न घेऊन अलिबागला जो जातो त्या रस्त्याच्या वतीमध्ये आपण बोलताय. तो रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात नाही तर तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एकदा या विषयावरती सुद्धा माझं अधिवेशन संपलं का दोन्ही विभागाचे अधिकारी परस्परांच्या वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात. जे एकमेकाची जबाबदारी आज झटकत आहेत त्या संदर्भातला निर्णय 15 ऑगस्टपूर्वी करण्याचा माझ्या दृष्टीने प्रयत्न राहील. एक नागोठण्याच्या वतीमध्ये सुद्धा तीव्र संतप्त भावना मी त्यांच्याजवळ व्यक्त केल्या. नागोठण्याचं पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं, त्याची चौकशी सुरू झाली. त्याची पाहणी करायला दिल्लीपासूनचे या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या टीम त्या ठिकाणी येत आहेत. परंतु तो पूल आता वाहतुकीला महिना दीड महिना खुला होऊ शकत नाही. तोपर्यंत त्याच्या बाजूचे असलेले बायपास जे आहे सर्व्हिस रोड त्याची दुरुस्ती ताबडतोब सुरू करण्याचे आज ठरवलेलं आहे. त्यांनी मला कबूल केले की कुठल्याही परिस्थितीमध्ये 25 ऑगस्टपर्यंत त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाईल. सर, मुंबई गोवा महामार्गालगतच्या अनेक गावांतील नागरिकांच्या समस्या अशा आहेत की सर्व्हिस रोडच्या संदर्भात तक्रारी वाढत आहेत. नव्याने सर्व्हिस रोडच्या वतीमध्ये DPR तयार करायला सूचित करण्यात आलेलं आहे. एक बाब खरी आहे की अशा सर्व्हिस रोडची आवश्यकता पहिल्यांदा काम करण्यापूर्वीच त्या DPRमध्ये समाविष्ट व्हायला हवी होती. हलगर्जीपणामुळे, दुर्लक्षितपणामुळे, योग्य ते नियोजन न केल्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली. याच्यात दुमत असं काय कारण आहे. त्याचा दोष नॅशनल हायवेच्या अथॉरिटीवरती नक्की त्या ठिकाणी जातो. पण आता तो दुरुस्त करत असेल तर त्याच्यातलं नवीन DPR होईल आणि त्या DPRला मान्यता गडकरी साहेबांच्याकडनं लगेच घेऊन अशा पद्धतीची सर्व्हिस रोडची आवश्यकता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं काम पूर्ण केलं जाईल. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये गडकरी साहेबांची भेट घेतली, काय काय नेमक्या मागण्या त्या ठिकाणी केल्यात आणि कोणकोणत्या मागण्या त्यांनी मान्य केल्या? 2 गोष्टी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपला ताम्हाणी घाट जो बंद होता त्याचं काम शीघ्रगतीने करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्या पद्धतीने युद्धपातळीवरती ताम्हाणी घाटाच्या दुरुस्तीचं काम झालं आणि आता ताम्हाणी घाट वाहतुकीला सुरू झाला. एक भाग. दुसरा, त्याच ठिकाणी 10 किलोमीटर लांबीचा टनेल होऊ शकतो. त्यांना मी तसा प्रस्तावही दाखवला. गडकरी साहेबांनी तात्काळ सूचना दिला की त्याचा DPR बनवून पाठवावा. आता तो DPR पाऊस चालू असताना कशाप्रकारे बनवता येईल तो प्रयत्न होईल, कारण तो 10 किलोमीटर लांबीचा बोगदा होईल, रस्त्याची लांबी कमी होईल आणि एक सुरक्षित प्रवास होऊ शकतो. मला असं वाटतं की DPR बनवून गेला की त्याला तात्काळ त्याची मान्यता मिळेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याची आज आपण चर्चा केली, एक टोल. टोलच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणाचं सांगितलं की सुकईच्या तिथला टोल आहे ते काय सुरू होणार नाही. पण मी त्यांच्या हेही निदर्शन आणून दिलं की खारपाड्याच्या तिथला जो टोल सुरू झाला आहे खारपाड्यापासून पोलिटीपर्यंतच्या हद्दीमध्ये सुद्धा आज रस्ता वाहतुकीला योग्य नाही आहे. खरं तर 95% काम सुरू पूर्ण झाल्यावर टोल सुरू करता येतो असं नॅशनल हायवेच्या पद्धतीमध्ये आहे. पण तेवढं काम सुरू नसल्यामुळे त्याही टोलच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मांडला की 60 किलोमीटरमध्ये टोल असावेत. इथे 42 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल बसवला गेला आहे. ज्या अधिकाऱ्याने आता सांगितलं त्यांनी दुटप्पी भूमिका मांडली. कारण पहिला टप्पा पळसपा ते इंदापूर होता. त्यांनी सोयीसाठी 2 टप्पे केले, पळसपा ते कासू आणि कासू ते इंदापूर.
हे सुद्धा आमच्यावरती लादलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये सुकेळीचा टोल हा कधी सुरू होऊ नये अशी स्वच्छपणाची भूमिका मी मांडली. गडकरी साहेबांनी मला हे आश्वस्त केलं आहे की ते नवीन धोरण आणतायत, त्या धोरणामध्ये बऱ्यापैकी टोल कमी होऊ शकतात असं त्याने मला सांगितलेलं आहे. बघूया, आमचा सर्वांचाच गडकरी साहेबांच्यावरती विश्वास आहे. संबंध देशात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं कुणी जास्ती विणलं असेल तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांनी केलेलं आहे. बघूया त्याच्यातला काय मार्ग निघेल. इंदापूर आणि माणगाव या 2 बायपासची गणपतीपूर्वी नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? त्यांनी आता सूचित केले, आपण त्या बैठकीला उपस्थित होतात, त्याच्यातलं पाहिलेली आहे. त्यामुळे शक्यतो बायपासचा एक मार्गिका ही नक्की माणगावच्या निजामपूरच्या पुलापासून सुरू होऊ शकेल. कळंबच्यापासूनच्या सुद्धा बायपासची पाहणी करायला आता ते जात आहेत. तिथेही त्याने ते सांगितलेलं की गर्डर टाकले त्याच्यानंतर 21 दिवस क्युरिंग लागतं, तेवढा कालावधी जाईल 15 सप्टेंबरपर्यंत. 15 सप्टेंबरच्या नंतर कळंब जाते पासून ते थेट येणारा बायपास हा त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो. सर, मुंबई राजकीय सल्लागारांच्या नुसार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीमध्ये फेरबदल व्हायला पाहिजे असे वृत्त तो आहेत. विषय काय काल नक्की? झालाय.